आज आता हे सगळे बसले, मी सगळे सन्मानित पत्रकार येतो पुढे एकही इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रशासकीय बैठकीला आतमध्ये बसणार नाही। त्याचं कारण असं आहे, जो मेसेज बाहेर जातो तो डबल माइंडचा जातो। आजपासून तालुका, आज तुम्ही आला, तुमचं स्वागत बसलेलं आतमध्ये, तर आपण सगळे एकत्र काम करतो जनतेसाठी। पण इथं पुढे एवढे आमंत्रित लोक असतील तर हा तालुका आपल्याला व्यवस्थेच्या उंचीवर सगळ्यांची बाबतीत होणाऱ्या अडचणी, एखादी संकट, त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचे। मीडियावाल्यांची बैठक ज्यावेळेला आम्ही बाहेर ठेवू त्यावेळेला बाहेरून खासदार साहेबांचं काय मत असेल ते मांडतील, इतर ज्यावेळी जे काही लोकप्रतिनिधी असतील आपापल्या लेवलचे त्याची मदत तुम्ही घेऊ शकता। परंतु इथून पुढची कुठलीही बैठक मग माझ्या तहसील लेवलची असेल, समन्वय समितीचे असतील, कारण मला लक्षात आतमध्ये घेऊन आमच्या चुका व्हायला लागलेल्या आहेत। जे हवंय ते साध्य होत नाही, त्या गोष्टी खूप आपल्याला त्रासदायक होत आहेत। त्यामुळे या तालुक्याला जे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जो सन्मान मिळाला आहे, त्या अध्यक्षतेच्या असलेल्या व्यवस्थेचा कमांडिंग पोझिशन असल्यामुळे मी आपल्या सर्वांना आज स्वागत आणि मी आपल्या सर्वांना सांगतो, ही बैठक इतकी गंभीर आहे, एवढी गंभीर म्हणजे वारंवार होणाऱ्या सगळ्या अडचणीतून आपल्या सर्वांनी एकत्र येऊन काम करायचंय। एका बाजूला लोकप्रतिनिधी, दुसऱ्या बाजूला प्रशासन आणि तिसऱ्या बाजूला सर्वसामान्य शेतकरी बंधू आणि भगिनी। त्यामुळे आपण सर्वांनी आपल्याला जेवढ्या सूचना आपल्या बाबतीमध्ये सूचना जर आपण जितक्या द्याल त्या सूचनेमधून आपल्याला काय जास्तीत जास्त आपल्याला मार्ग काढता येईल। आज विशेष म्हणजे खासदार साहेब सुद्धा स्वतः वेळ काढून तिकडून आले, त्यांना कल्पना आहे याचं काय कामगिरी आहे। आपण सगळेच मंडळी आलेला, मी थोडा उशीर झालो, काल 5 पहाटे मी मुंबईला इथून गेलो। खासदार साहेब काल वाटतोच मला 2 वाजता रात्री, आणि आज सकाळीच मी उठून गेलो। काही तिथे प्रशासकीय व्यवस्थेचं काम होतं, तिथे ते आटपून मी थोडा इथं वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण उशीर झालाय। परंतु स्वागत म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आपण आलात स्वागत करतो, आणि ही मीटिंग चालू झालेली आहे आणि दिलेल्या सूचनाचा आणि आपल्या सर्वांचा सन्मान ठेवून आपण सर्व ही मीटिंग शांततेने पार पाडावी अशी विनंती करतो। आपली मीटिंग पुढे चालू आहे।